नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. मित्रांनो, सर्वजण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी तयारी करत आहेत, जी आपली जूनमध्ये होणार आहे. कालावधी खूप कमी उरलेला आहे, परंतु प्रिपरेशन आपल्याला आता बूस्टअप करायचं आहे, राईट? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण वगळत आहोत, ती म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक युनिटवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, त्याला पडताळणे. तर तीच गोष्ट तुमची सोपी करून देण्यासाठी, तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करण्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे 2011 पासून 2024 पर्यंतचे सर्व PYQs, ज्यामध्ये आपलं युनिट सेकंड जो आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, यावरती सर्व प्रश्न तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. ठीक आहे. हा सेशन बघा शेवटपर्यंत. प्रत्येक प्रश्न कसा सोडवलेला आहे ते बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं आलेलं आहे ते बघा आणि तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बूस्टअप होणार. ठीक आहे. मग येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये कसलाही प्रश्न जर विचारला तर तो तुम्ही एकदम सोप्या पद्धतीमध्ये सोडवू शकाल. ठीक आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आजपासूनच आपली पेपर 1 ची न्यू बॅच स्टार्ट झालेली आहे. आणखीन वेळ गेली नाहीये. तुम्हाला जर तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करायचं असेल आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये पेपर 1 मध्ये 70 पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर आजच हा कोर्स जॉईन करा. कारण या कोर्समध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, मॉक टेस्ट मिळणार आहेत, MCQ PYQचं PDF मिळणार आहे, लाईव्ह सेशन्स असणार आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. त्यानंतर 2000 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या प्रॅक्टिससाठी, जेणेकरून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता आणि साप्ताहिक चाचणी सुद्धा होणार आहे तुमचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी. तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. लवकर जॉईन करायचं आहे कारण खूप कमी कालावधी उरलेला आहे आपल्याकडे आणि त्या कमी कालावधीमध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे. ठीक आहे. तर फटाफट जॉईन करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. मार्च 2023 मधला हा प्रश्न आहे. अ रिसर्चर मस्ट हॅव, संशोधकाच्या ठाई डॉट डॉट असली किंवा असलेच पाहिजे. ठीक आहे. संशोधन अभिवृत्ती, संशोधन अभियोग्यता, संशोधनाबाबतची माहिती की स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. तर याचा राईट आन्सर आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. संशोधन अभियोग्यता हे रिसर्चरला माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हाच तो रिसर्च करू शकतो. तेव्हाच त्याला रिसर्चमध्ये काय करायचं आहे याचं ज्ञान येऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न. रेकॉर्डिंग ऑफ डॉट 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 इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज मेमोइंग. गुणात्मक संशोधनातील डॉट डॉट डॉटच्या नोंदी करणे यास टिपण काढणे म्हणजे मेमोइंग असं म्हणतात. ठीक आहे. रिफ्लेक्टिव्ह नोट्स, मेमरी नोट्स, अंडरस्टँडिंग नोट की रिसर्च नोट्स, ते कुठले असतात? रिफ्लेक्टिव्ह नोट्स, चिंतनशील टिपा असतात त्या. ठीक आहे. ज्याला की आपण रेकॉर्डिंग्स ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च, ठीक आहे, याचा अर्थच मेमोइंग आहे. ठीक आहे. For detecting errors in teaching learning process, the appropriate data collection tool will be dot 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 dot. ठीक आहे. संपादक कसोटी, नैदानिक कसोटी, प्रमाणित कसोटी की उत्तर कसोटी. याचा राईट आन्सर काय आहे? डायग्नोस्टिक टेस्ट. आलं का लक्षात? प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. काय इथे डिटेक्ट करायचं आहे, काय आपल्याला शोधायचं आहे, तर एरर्स आपल्याला डिटेक्ट करायचे आहेत. राईट. मग यामध्ये कुठली टेस्ट घेणं बरोबर आहे? तर डायग्नोस्टिक टेस्ट घेणं एकदम करेक्ट आहे.
पुढील प्रश्न, इफ अ फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, आपण मराठीत बघूया. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलशीलतेचे योग्य परिमाण डॉट 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 हे असेल. ठीक आहे, रेंज, क्वार्टाइल डेविएशन, ॲव्हरेज डेविएशन की स्टँडर्ड डेविएशन. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, क्वार्टाइल डेविएशन, चतुर्थक विचलन त्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न, मार्च मधले प्रश्न आहेत बरं काय, मार्च 2023च्या एक्झाम मधले प्रश्न आहेत रिसर्च ऍप्टिट्यूड वरचे. स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन डॉट डॉट. संशोधन पत्रिकेचे म्हणजे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य डॉट डॉट वर ठरते. पब्लिशर म्हणजे प्रकाशक, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स की प्रिंटिंग ऑफ द जर्नल. इम्पॅक्ट फॅक्टर त्याचा राईट आहे. बघा, इम्पॅक्ट फॅक्टर हा जो तुम्हाला ऑप्शन दिसतोय ना, हा मागील म्हणजे 2023, 21, 20 या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारलेला आहे. त्यामुळे हा तुम्ही याला इम्पॉर्टंट पॉइंट किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर असं म्हटलं तरी चालेल. आता एप्रिल 2024 चे म्हणजे लेटेस्ट जे एक्झामिनेशन झाली होती त्यातले प्रश्न बघा कसे आहेत. डॉट 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 हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्चचे हे वैशिष्ट्य आहे. कोणतं आहे बघा, एम्फसाइज ऑन न्यूमेरिकल डेटा, संख्यात्मक प्रदत्वावर भर देतो. प्रदत्व म्हणजे प्रदत्त म्हणजे डेटा. संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष, अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल संशोधन, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. त्याला आपण काय म्हणतो, क्वालिटेटिव्ह रिसर्च किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये अशा प्रकारे रिसर्च जे आहे ते केली जाते. ठीक आहे. डॉट 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 ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. हे काय आहे, लिमिटेशन्स आहे पॉझिटिव्हिझम इन रिसर्च मध्ये. ठीक आहे. ए, अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती, व्यक्तिसापेक्ष अर्थ निर्वचन करण्यास किंवा करण्यावर जास्त भर देणे, की संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. तर याचा राईट आन्सर आहे डॉट 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 ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. ठीक आहे. पॉझिटिव्हिझम इन रिसर्चची लिमिटेशन काय आहे, अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती याच्यात आहे. राईट. डॉट 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 याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हटले जाते, सायटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ की माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश म्हणजे क्रेडिट देण्याचा मार्ग, कथन वाढवण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग की समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. डॉट 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 प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. त्याला काय म्हटलं जातं, प्लॅजरिझम, फॅब्रिकेशन, मिसइंटरप्रिटेशन की बायस्ड सॅम्पलिंग. तर त्याला फॅब्रिकेशन, बनावट म्हटलं जातं. ठीक आहे. प्लॅजरिझम म्हणजे कॉपी आहे, हे काय आहे, हे फसवेगिरी आहे, फसवा डेटा आहे, मग त्याला फॅब्रिकेशन म्हटलं जातं. ठीक आहे, फरक समजून घ्यायचा प्रयत्न करा. ICT tool is essential for creating and managing bibliographies in research papers. ठीक आहे. डॉट 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 ICT टूल म्हणजे असा कुठला ICT टूल आहे ना जो की उपयुक्त आहे, चांगला आहे, कशासाठी, बिब्लिओग्राफीज बनवण्यासाठी. ठीक आहे. सांख्यिकीय सॉफ्टवेअर म्हणजे स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर की संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर की स्प्रेडशीट सॉफ्टवेअर की प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. तर तो आहे तुमचा रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. ठीक आहे, आलं लक्षात. 7 ऑगस्ट 2011 मधला हा प्रश्न आहे. काय म्हणतोय की शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे काय, रियालिटी ऑफ सायंटिफिक रिसर्च एक्झिस्ट्स इन द ओपिनियन्स म्हणजे मतप्रवाह, एम्पेरिकल वर्ल्ड, ॲझम्पशन्स की नोशन्स म्हणजे समज आणि कल्पना. नोशन्स म्हणजे राईट. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, एम्पेरिकल वर्ल्ड. का, कारण शास्त्रीय संशोधन म्हटलं म्हणजे सायंटिफिक रिसर्च जर म्हटलं, हे काय असणार आहे, ऑब्व्हियसली एम्पेरिकल असणार आहे म्हणजे अनुभवजन्य असणार आहे, ज्याला आपण एक्सपेरिमेंट करून, अनुभव घेऊन, सर्वे करून, है ना, मोस्टली एक्सपेरिमेंट करूनच, बरोबर, आपण काय करतो आहे, माहिती गोळा करतो आहे. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, एम्पेरिकल. एम्पेरिकलचा अर्थ आहे
अनुभवजन्य म्हणजे अनुभव घेऊन, ठीक आहे, थेरोटिकल नाही, अनुभव घेऊन. म्हणजेच निरीक्षण करणं, प्रयोग करणं, प्रत्यक्ष अनुभवावरून सत्यता ठरवणं, त्याला म्हटलं जातं एम्पिरिकल. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न 7 ऑगस्टचाच आहे. जोवर एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही, तोवर संशोधक तो निष्कर्ष खरा आहे असं मानत नाही. याला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्हिटी, सब्जेक्टिव्हिटी, सेरेंडिपिटी की न्यूट्रॅलिटी? ऑब्विसली याला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्हिटी. संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता म्हणजे काय असतं की निष्कर्ष व्यक्तिगत भावना, पूर्वग्रह किंवा कल्पनावर आधारित नसावा. काय सांगितलं? निष्कर्ष जो आहे तो व्यक्तिगत भावनेवरती किंवा पूर्वग्रह किंवा कल्पनावर आधारित नसायला पाहिजे, है ना. निष्कर्ष कसा असलं पाहिजे? तपासणीसाठी खुल्ला असलं पाहिजे आणि प्रामाणिक असलं पाहिजे, वैज्ञानिक पद्धतीने त्याची पडताळणी केली पाहिजे, है ना. त्यामुळे संशोधक निष्कर्ष जे आहे तेव्हाच मान्य करतो जेव्हा ते सार्वजनिक व वैज्ञानिक तपासणीला टिकतात. ठीक आहे, म्हणजे लास्ट पर्यंत राहतात. ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्याला काय म्हटलं जातं? किंवा त्या म्हणजे प्रूफ आहेत, व्हॅल्यूज आहेत, मेजर आहेत की वेटेज आहे? तर ते काय? प्रूफ आहे, राईट. प्रूफ म्हणजेच बिलीफ बद्दल विचारलं ना आपल्याला. बिलीफ अनलाईक नॉलेज, ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात ते असतात प्रूफ. प्रूफ म्हणजे अशी गोष्ट आहे जी एखाद्या ठोस पुराव्याशिवाय विदाउट प्रूफ खरी मानली जाऊ शकते. बिलीफ जे आहे हे काय आहे? कुठल्याही पुराव्याशिवाय ते खरे मानले जाऊ शकते जर तुम्हाला बिलीफ असेल, लक्षात, विश्वास असेल. आणि नॉलेज जे आहे हे तपासलेले आणि पुराव्यावर आधारित असतात, करेक्ट. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आहे. पुढे, का, कसे, कधी अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी करण्यात येणारे शास्त्रीय संशोधन म्हणजे कोण? कोरिलेशनल रिसर्च, सर्वे रिसर्च, क्वालिटेटिव्ह की क्वांटिटेटिव्ह, है ना. का, कधी आणि कसे, है ना. यासाठी क्वालिटेटिव्ह रिसर्च, गुणात्मक. कारण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये का, कसे आणि काय यासारख्या खोलवर प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता येऊ शकतात. ठीक आहे. ज्यामध्ये अनुभव असेल, भावना असेल, प्रक्रियेचे अर्थ समजून घेण्यावर जास्त भर केला जातो, है ना. आकड्यापेक्षा अर्थ लावण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे क्वालिटेटिव्ह रिसर्च हे करेक्ट आहे. एखाद्या संस्कृतीचे तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण म्हणजे काय? एथनोग्राफी, एथनोलॉजी, एथनोस्टडी की एथनिक डिस्क्रिप्शन? अलग लक्षात. तर याला आपण म्हणतो एथनोग्राफी. एथनोग्राफी एक रिसर्चचा प्रकार सुद्धा आहे, है ना. संस्कृतीचे तपशीलवार यामध्ये दिले जातात. म्हणजे एखाद्या समाजाची किंवा संस्कृतीची त्याची जीवनशैली असेल, दिनचर्या असेल, त्यांची परंपरा असेल, है ना, हे सर्व गोष्टीचं सविस्तर आणि समग्र वर्णन केलं जातं. त्याला आपण एथनोग्राफी रिसर्च म्हणतो. संशोधक काय करतो? थेट त्या समाजात राहतो, त्या समाजात जाऊन राहतो, निरीक्षण करतो आणि त्यातून माहिती गोळा करतो, है ना. एथनोग्राफी रिसर्च करायची म्हटली की आपल्याला त्या कल्चरमध्ये स्वतः पार्टिसिपेट व्हावं लागतं. ठीक आहे. माहिती गोळा करण्यासाठी साधनाची पूर्व चाचणी कोणत्या पद्धतीत केली जाते? ऑब्झर्वेशन, केस स्टडी, इंटरव्ह्यू की क्वेश्चनेअर? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. त्याला आपण काय म्हणतो? क्वेश्चनेअर म्हणतो. क्वेश्चनेअर म्हणजे प्रश्नावली, है ना. यामध्ये भरपूर असे प्रश्नांचा संच असतो. जेव्हा क्वेश्चनेअर तयार केलं जातं त्याच्यानंतर ते थेट मुख्य संशोधनासाठी वापरण्याच्या आधी, है ना, एक छोटी त्याची चाचणी केली जाते. आलं लक्षात? यामध्ये प्रश्न जे आहेत ते समजायला सोपे आहेत का? चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो का या प्रश्नांच्या अर्थामागे, है ना. माहिती मिळवण्यासाठी हे किती उपयुक्त आहे, किती प्रभावी आहे, है ना. या सर्व गोष्टी पाहण्यासाठीची तपासणी केली जाते. आलं लक्षात? त्यामुळे मुख्य सर्वेमध्ये अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळत असते. आता बघा पुढचा प्रश्न 27 नोव्हेंबर 2011 चा आहे, है ना. संशोधन म्हणजे काय? रूटीन ऍक्टिव्हिटी,
अॅन्युअल ऍक्टिव्हिटी, ओकेजनल ऍक्टिव्हिटी की फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी? काय असू शकतं सांगा तुम्ही. तर याचं उत्तर आहे फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी. कुठली ऍक्टिव्हिटी? फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी. कारण संशोधनामध्ये नवीन नवीन सत्य शोधावे लागतात, नवीन नवीन फॅक्ट्स आपल्याला कळत असतात, बरोबर. त्या फॅक्ट्सना, त्या नवीन नवीन क्रियांना है ना आपण काय करत असतो? शोधत असतो. पुढे, संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो? राईट. लॉजिस्टिक, रिसर्चर, हायपोथेसिस की व्हेरिएबल्स? है ना, ऑब्वियस आहे व्हेरिएबल्स त्याला म्हटलं जातं, बरोबर. कारण आपण काय करत असतो? कशाचं रिलेशन बघत असतो? कोणत्या गोष्टीचं आपण कंपॅरिझन करतो? कोणत्या गोष्टीचं मॅनिप्युलेशन करतो? तर ते आहे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सच आपण काय करत असतो? मॅनिप्युलेशन करतो. एकमेकाशी संबंध आहे की नाही दोन व्हेरिएबल्स मध्ये हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट. पुढे, ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म कोणता? डिवाइन ऑथॉरिटी, सेल्फ करेक्शन, मिस्टिकल प्रोफेन्सी, गुड भविष्यवाणी म्हणतो त्याला आपण, आणि स्पिरिच्युअल रिव्हिलेशन, आध्यात्मिक प्रकटीकरण. करेक्ट. याचा राईट आन्सर काय असू शकतं? तर ऑब्वियस आहे बी, सेल्फ करेक्शन. आलं लक्षात. शास्त्रीय पद्धती म्हटलं तर सर्वात मोठी खासियत काय त्याची? स्वतःच्या चुका शोधणं आणि स्वतःला सुधारणं, बरोबर ना. मग नवीन पुरावे मिळाले की ते जुने निष्कर्ष बदलता येऊ शकतात, राईट. मग इतर पद्धतीमध्ये हे लवचिकपणा फारसा आढळत नाही, म्हणजे दैवी अधिकार, गुड भविष्यवाणी, आध्यात्मिक प्रकटीकरण याच्यामध्ये हे फ्लेक्झिबिलिटी नाहीये. सेल्फ करेक्शन मध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन बी आपलं करेक्ट आहे. पुढील काय म्हटलंय? संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे इंटिमसी, इन्फॉर्मॅलिटी, रॅपोर्ट की नेक्सस? ठीक आहे, इनफॉर्मॅलिटी आहे ते सेकंड ऑप्शन, मला कळलं नाही. हा, रॅपोर्ट. ठीक आहे, रॅपोर्ट याचं राईट आन्सर आहे, बरोबर. एक तांता ज्याला आपण म्हणतो. रॅपोर्ट काय आहे? हे नवीन आपण ऐकलं असेल ना. रिपोर्ट आपल्याला माहिती आहे, रॅपोर्ट काय आहे? आणि याचा अर्थ असा आहे की संशोधक आणि सहभागी, म्हणजे जे बाकीचे सहभागी आहेत त्याच्यामध्ये सहभागी लोक, यांच्यामध्ये परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि मोकळेपणा निर्माण होत असतो. त्याला रॅपोर्ट असं म्हटलं जातं. हे काय करतात? हे संशोधनाची गुणवत्ता सुधारते आणि खरी माहिती मिळवायला आपल्याला मदत होत असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, परिकल्पना, त्यालाच हायपोथेसिस असं म्हटलं जातं, तयार करण्यासाठीची पूर्व पीठिका यात असते. हायपोथेसिस इज फॉर्म्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ एक्झिस्टिंग थेअरी अँड लिटरेचर, इंटरव्ह्यूज, क्वेश्चनेअर की ऑब्झर्वेशन? कशाच्या बेसवर ठरवलं जाऊ शकतं? तर ते ठरवलं जातं एक्झिस्टिंग थेअरी आणि लिटरेचर, जे उपलब्ध साहित्य आहेत आणि जे सिद्धांत आहेत त्याच्या आधारावरती. ठीक आहे. हायपोथेसिस एक परिकल्पना असते, राईट. एक अशी कल्पना जी की विशिष्ट समस्या किंवा परिस्थिती असेल या संदर्भात एक अनुमान लावत असते, है ना, प्रेडिक्शन देत असते किंवा तत्व तयार करते, राईट. परिकल्पना तयार करण्यासाठी आपल्याला उपलब्ध साहित्यांची गरज असते, सिद्धांताची गरज असते, यांचा आधार घ्यावा लागतो, तेव्हाच हे पॉसिबल आहे, आणि यावर आधारित संशोधन करणारे निष्कर्ष तयार होत असतात, है ना. त्यामुळे आपलं ऑप्शन ए बरोबर आहे. एक्झिस्टिंग थेअरी खूप महत्वाची आहे हायपोथेसिस मध्ये. पुढचा प्रश्न बघा, थोडासा मोठा आहे. मोठा प्रश्न बघितले अजिबात गोंधळायचं नाही, व्यवस्थितपणे वाचायचं, समजून घ्यायचं, कारण मोठा प्रश्न म्हणजे सोपा प्रश्न असा अर्थ आहे त्याचा. गावातला पुढारी किंवा एखाद्या संस्थेचा व्यवस्थापक किंवा एखाद्या हॉस्पिटलचा संचालक, है ना, की ज्याची परवानगी घ्यावी लागते किंवा चांगल्या प्रकारे कोण माहिती देईल हे सांगू शकणारी व्यक्ती म्हणजे काय? की इन्फॉर्मंट, रिसोर्स पर्सन, गेट कीपर की क्रिटिकल पार्टिसिपेंट? है ना. तर याचा राईट आन्सर आहे गेट कीपर, ऑप्शन सी. गेट कीपर असा एक व्यक्ती असतो ऑर्गनायझेशन मध्ये, कंपनीमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये किंवा ग्रुपमध्ये, जो की इन्फॉर्मेशनला ऍक्सेसिबल असतो, म्हणजे त्याच्याकडे सर्व इन्फॉर्मेशन असते,
राईट. कुठे घटना घडत असेल तर तो तिथे पार्टिसिपेटेड असतो, तिथे उपलब्ध असतो आणि माहिती गोळा करत असतो. आलं लक्षात. रिसर्च मध्ये जो गेटकीपर आहे तो एक असा आहे किंवा असा एक व्यक्ती आहे है ना, त्याची परमिशन हवी असते काही ग्रुपसाठी, काही सेटिंगसाठी, राईट. आणि तो व्यक्ती जो आहे गेटकीपर, राईट, तो ठरवू शकतो की बेस्ट इन्फॉर्मंट कोण आहे. आलं लक्षात. इन्फॉर्मंट काय आहे, स्टडी करण्यासाठी बेस्ट इन्फॉर्मंट काय आहे हे ठरवण्याचं काम सुद्धा कोण करतं, गेटकीपर करत असतो. ठीक आहे. आलं लक्षात. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, पुढच्या सेशनमध्ये आपण पुढच्या एक्झामिनेशनचे प्रश्न बघणार आहोत रिसर्च ऍप्टिट्यूड वरती. तर त्यामुळे कोणीही अजिबात मिस करायचं नाही. रोज सकाळी 8 वाजता आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला लेक्चर्स मिळून जातील PYQचे. ठीक आहे. तर ते मिस करू नका अजिबात. तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. ठीक आहे, तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करण्यासाठी. आलं लक्षात. 17 फेब्रुवारी 2013चा प्रश्न, नॉलेज अनलाइक बिलीफ रेफर्स टू, कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही असं विचारलेलं आहे. मग ते काय आहे, व्हॅल्यूज आहे, परसेप्शन आहे, फॅक्ट आहे की मिथ्स आहे. तर हे काय आहे, तुमचं फॅक्ट आहे. ठीक आहे. बघा, ज्ञान आणि विश्वास यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. राईट. ज्ञान असेल तर ते सत्य, तथ्ये किंवा वस्तुनिष्ठता यावरती ते आधारित असतं किंवा याच्या माहितीवरती आधारित असतं. राईट. आणि जे की सत्यापित करता येऊ शकतं. आणि दुसऱ्या साईडला जे आहे विश्वास, हे व्यक्तीच्या मते, कल्पनावर किंवा अनुभवावर आधारित असू शकतं, ज्याची वस्तुनिष्ठता किंवा सत्यता नसेल. बरोबर. मग ज्ञान हे तथ्यावर आधारित असतं, जे प्रकटपणे सत्य असतात आणि त्याला सिद्ध सुद्धा करता येऊ शकतं. परंतु कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही, कारण हे सत्यावर आधारित असते, ना की फक्त कल्पनावरती. त्यामुळे फॅक्ट्स हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यामध्ये. आलं लक्षात. शास्त्राचे एक प्रमुख ध्येय आहे, वन ऑफ द मेन एम्स ऑफ सायन्स इज, ठीक आहे, पर्ज्युएशन, प्रेडिक्शन, पोस्ट डिक्शन की असर्शन. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, प्रेडिक्शन, भाकीत करणे. आलं लक्षात. कारण शास्त्राचा जो मुख्य उद्देश आहे है ना, ते भविष्यकालीन घटनांना भाकीत करणे किंवा त्यांचे भाकीत करण्यासाठीचा उपयोग करणे असा आहे. बरोबर. म्हणजेच शास्त्राचे जे नियम आहेत, सिद्धांत आहेत, यांना वापरून है ना, आपल्याला कशा प्रकारे भविष्यात ती गोष्ट घडू शकते किंवा घडू शकणार आहे हे ओळखायला येऊ शकतं. बरोबर. आणि शास्त्रानेच सिद्ध केलेले तत्वज्ञान जे आहेत किंवा प्रयोग आहेत किंवा निरीक्षण आहेत, याच्या आधारावर आपण काय करतो, भविष्यवाण्या भाकीत करत असतो. राईट. आणि हेच त्याचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रेडिक्शन हे राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवते तो टप्पा म्हणजे कोणता? डेटा मेजरमेंट, डेटा एनालिसिस, डेटा प्रोसेसिंग की डेटा कलेक्शन. तर याचा राईट आन्सर आहे डेटा कलेक्शन. कारण या टप्प्यामध्ये संशोधक आपली निरीक्षणे नोंदवत असतो. बरोबर. या टप्प्यामध्ये माहितीचे संकलन हे संशोधन प्रक्रियेचा एक महत्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये काय करतो संशोधक, निरीक्षण करतो है ना, आणि त्याच्या संबंधित जो काही डेटा आहे तो कलेक्ट करत असतो किंवा संकलित म्हणतो आपण त्याला, है ना. आणि याच टप्प्यावरच ती माहिती काय केली जाते, नोंदवली जाते. करेक्ट. त्यामुळे डेटा कलेक्शन बरोबर आहे. परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह, व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे कार्यप्रणाली, सिद्धांत, पद्धत की कार्यकारण भाव, है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, त्यालाच आपण काय म्हणतो, थिअरी. आलं लक्षात. सिद्धांत म्हणजे परस्पर संबंध है ना, आणि परस्पर संबंध असलेल्या संकल्पनाचा किंवा व्याख्यांचा एक ग्रुप आहे किंवा समूह आहे, जो काही घटनांमध्ये, काही गोष्टींमध्ये आपली निरीक्षण किंवा अनुभव पद्धतशीरपणे सांगतो आणि त्याच घटनांमधील संबंध स्पष्ट करत असतो. त्याला आपण काय म्हणतो, थिअरी किंवा सिद्धांत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात?
म्हणजे अजून रिसर्च सुरू झालेलेच नाही आहे ना. रिसर्च सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिला टप्पा आहे हा. काय केलं जातं? साहित्य संशोधन, साहित्य परीक्षण, साहित्य मूल्यांकन की साहित्य वर्गीकरण है ना. तर रिसर्च मध्ये आपण शिकलो आहोत रिव्ह्यू लिटरेचर, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ज्याला म्हटलं जातं, पहिला टप्पा आहे. किंवा साहित्य परीक्षण ज्याला आपण म्हणतो है ना. म्हणजे संबंधित संशोधन विषयावर आपण काय करत असतो, आधीचे लेख असतील, पुस्तकं असतील किंवा आणखीन काही सोर्सेस असतील, स्त्रोत असतील, ते वाचून त्याची माहिती घेत असतो. ठीक आहे. आणि यामध्ये संशोधनाचा आधीच त्या क्षेत्रामध्ये विद्यमान ज्ञान प्राप्त करणं किंवा सिद्धांताची समीक्षा करणं ही गोष्ट केली जाते लिटरेचर ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये. ठीक आहे. पुढे फोकस ग्रुप डिस्कशन म्हणजे मध्ये साधारणपणे लोक सहभागी होतात 6 ते 8, 22 ते 26, 2 ते 4 की 10 ते 15 है ना. याचा राईट आन्सर आहे 6 ते 8. फोकस ग्रुप डिस्कशन यामध्ये किती पार्टिसिपंट्स येऊ शकतात, तर 6 ते 8. ठीक आहे. त्यामध्ये 6 ते 8 लोक सहभागी होतात जे एका विशिष्ट विषयावर चर्चा करत असतात आणि त्या चर्चा करण्यासाठी एकत्र येत असतात. यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन, विचार मांडले जातात आणि ते मिळवण्यासाठी थोड्या लोकांचा हा समूह असतो की 6 ते 8 लोकांचा हा समूह असतो जिथे चर्चा केली जाते एका पर्टिक्युलर विषयावरती. ठीक आहे. त्याला फोकस ग्रुप डिस्कशन असं म्हटलं जातं. पुढे बघा 1 डिसेंबर 2013 चे आता प्रश्न आपण बघतोय. पहिला प्रश्न आहे गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या डॉट डॉट या प्रकारासारखी असते. सिंपल रॅन्डम, सिस्टमॅटिक, कोटा की पर्पजिव्ह. राईट. याचा राईट आन्सर आहे पर्पजिव्ह. ठीक आहे. पर्पजिव्ह सॅम्पलिंग आपली नॉन प्रोबॅबिलिटीज सॅम्पलिंगचं एक मेथड आहे. यामध्ये गुणात्मक संशोधन है ना, त्यानंतर पर्पजिव्ह नमुना निवडला जातो ज्यामध्ये रिसर्चर एक विशिष्ट वैशिष्ट्ये असलेल्या लोकांना किंवा घटकांना निवडत असतो. राईट. आणि जे की रिसर्च मध्ये किंवा रिसर्चच्या ऑब्जेक्टिव्ह उद्देशासाठी योग्य असतात. याचा इक्वली प्रकार संख्यात्मक संशोधन देखील आहे जिथे शोधक आपले नमुना खास उद्देशासाठी निवडत असतो. ठीक आहे. त्याला पर्पजिव्ह म्हटलं जातं. क्लोज एंडेड क्वेश्चन्स आर दोज दॅट पर्यायबद्ध प्रश्न हे डॉट 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 आहेत. ठीक आहे. मग ते काय आहेत? मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्माशी संबंधित असतात की दीर्घ प्रतिवादाला प्रोत्साहन देतात की कुठल्याही उत्तराची शक्यता नाकारतात की संभाव्य उत्तराची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी करेक्ट आहे. हॅव अ फिक्स्ड रेंज ऑफ पॉसिबल आन्सर्स. ठीक आहे. पर्यायबद्ध प्रश्न जे असतात है ना, हे असे प्रश्न असतात ज्यामध्ये दिलेल्या पर्यायामधून एक किंवा अधिक उत्तर निवडण्याची आवश्यकता असते. बरोबर. आणि हेच प्रश्न उत्तर देणाऱ्याला निश्चित पर्यायामध्ये निवड करण्यासाठी मार्गदर्शन करत असते. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी आपलं एक्झॅक्टली बरोबर आहे. आंतर सांस्कृतिक अभ्यास क्रॉस कल्चरल स्टडीज आर एक्झाम्पल ऑफ कशाचं उदाहरण आहे? केस स्टडीचं, कंपॅरेटिव्ह स्टडीचं, एक्सपेरिमेंटल स्टडीचं की क्रॉस सेक्शनल स्टडीचं? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी कंपॅरेटिव्ह स्टडीचं हे उदाहरण आहे. ठीक आहे. पुढे संशोधन आराखडा म्हणजे काय? रिसर्च डिझाईन कशाला म्हटलं जातं? सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग की ऑप्शन बी गुणात्मक व संख्यात्मक पद्धतीपैकी एक पद्धतीची निवड की ऑप्शन सी संशोधन फलिताचे सादरीकरण करण्याची पद्धत की ऑप्शन डी संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. रिसर्च डिझाईन काय असतं? संकलन आणि विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. समजते? फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा. जेव्हा आपण रिसर्च करतो, काय आपल्याला डेटा कलेक्ट करायचंय, काय आपल्याला कसं अनालाइज करायचंय, या पूर्ण स्ट्रॅटेजी बनवले जातात, त्याला रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं. आलं लक्षात? थोडक्यात आपण बोलायला गेलो तर हे एक ब्ल्यूप्रिंट आहे तुमच्या रिसर्च प्रोसेसची. आलं लक्षात? त्याला आपण रिसर्च डिझाईन असं म्हणतो. पुढे डॉट 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 परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते.
डायरेक्शनल, नल, डिडक्टिव्ह की इंडक्टिव्ह? तर याचा राईट आन्सर आहे इंडक्टिव्ह. डॉट 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 हायपोथेसिस इज प्रपोजल बेस्ड ऑन द स्पेसिफिक ऑब्झर्वेशन, ते असतं इंडक्टिव्ह. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रवर्तनात्मक. राईट. आता हे जे प्रवर्तनात्मक परिकल्पना आहे हे एक विशिष्ट निरीक्षणावर आधारित असते. राईट. आणि इंडक्टिव्ह मेथड परिकल्पना म्हणजे विशिष्ट निरीक्षणावर आधारित एक प्रस्ताव असेल, ज्यातून सामान्य सिद्धांत किंवा नियम तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, पुढे. Which one of the following is the most important component of normative research? सर्वे, पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, डिडक्टिव्ह मेथड की फील्ड वर्क? है ना. तर याचा करेक्ट एक्झॅक्ट आन्सर आहे डिडक्टिव्ह मेथड. म्हणजे इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह असे दोन विचारलेत आपल्याला, है ना. मग आपल्याला लक्षात आता आला असेल की 2011 पासून ते आता 2013 पर्यंत आपण प्रश्न पाहिलेले आहेत. उद्याच्या सेशन मध्ये आपण त्याच्या पुढच्या वर्षाचे प्रश्न बघणार आहोत, है ना. तर हे सर्वच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि एकही सेशन मिस करायचं नाहीये, कारण PYQ जर आपण व्यवस्थितपणे केलं तर आपल्याला एक कळून जाईल गोष्ट, है ना, की आपल्याला कुठल्या गोष्टीचा जास्त अभ्यास करायचा, कुठल्या गोष्टी जास्त विचारल्या जात आहेत, रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स कशी येत आहेत, है ना. त्यामुळे PYQ सेशन खूप जास्त महत्वाचं आहे. राईट. सो असेच बाकीचे सेशन सुद्धा अटेंड करा, अजिबात कुठलेही मिस करू नका. ठीक आहे. डिडक्टिव्ह मेथड याचा राईट आन्सर आहे. 6 सप्टेंबर 2015 चा हा प्रश्न आहे. डुईंग रिसर्च इन्व्हॉल्व्स दीज स्टेप्स. रिसर्च करायचा असेल, संशोधन करायचं असेल तर संशोधन करताना या दिलेल्या स्टेप्स असायला हव्यात. ठीक आहे. 1. संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतक. 2. पद्धतीशास्त्र. 3. संशोधन समस्या ओळखणे. 4. मिळालेल्या गुणात्मक किंवा संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे. आणि 5. फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे. आता प्रश्न असा आहे की या बाबींचा उपयोग केला जातो आणि त्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 असा योग्य क्रम असू शकतो का, की 4 1 3 2 5, की 3 1 2 4 5, की 2 1 5 3 4, है ना. याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, म्हणजे 3 1 2 4 आणि 5. बरोबर. 3 म्हणजे संशोधन समस्या ओळखणे, हे पहिलं पाऊल आहे. कारण कोणती समस्या आहे हे ठरवल्याशिवाय तुम्ही पुढे काय करायचं हे ठरवू शकत नाही. दुसरं आहे तुमचं नंबर 1 म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतके. बरोबर. जेव्हा आपलं पहिलं पाऊल संपतं तेव्हा दुसरी स्टेप जी आहे, है ना, त्या समस्येवर आधारित उद्दिष्टे आणि अंदाज म्हणजे हायपोथेसिस तयार करणे. राईट. पहिलं आपलं समस्या ठरवलं, समस्या ठरवल्यानंतर त्या समस्येवर आधारित उद्दिष्टे आणि अंदाज काढायचा आपल्याला. राईट. त्याच्यानंतर आपलं आहे 2 नंबर म्हणजे पद्धतीशास्त्र. मग आपल्याला काय करायचं, त्याच्यानंतर मेथोडॉलॉजी कुठली घ्यायची ते ठरवायचं आहे. त्यानुसार आपल्याला संशोधनाची योजना तयार करावी लागते. बरोबर. 4 नंबर आहे नंतर, है ना, म्हणजेच माहिती संकलन आणि विश्लेषण ज्याला आपण म्हणतो. बरोबर ना. माहिती गोळा करायची आहे, त्याचं विश्लेषण करायचं आहे, हे 4 नंबरला येतं. आणि शेवटी निष्कर्ष आणि चर्चा असते. ठीक आहे. निष्कर्ष मांडला जातो आणि त्यावर चर्चा सुद्धा होत असते. त्यानुसार आपली रिसर्च कंप्लीट होत असते. पुढचा प्रश्न. बिब्लिओग्राफी ऑफ रिसर्च रिपोर्ट. एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ म्हणजे त्याला काय म्हणतात, बिब्लिओग्राफी ऑफ रिसर्च रिपोर्ट म्हणजे काय, यांना सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते की वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते, की सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिला जातो किंवा असतो, है ना, की ऑप्शन डी वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने ठरवलेले पद्धतीनुसार केले जाते. ठीक आहे. मग तुमचं ऑप्शन ए बी सी डी काय ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. राईट आन्सर जे आहे मी सांगतो बी आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, वाङ्मयाच्या त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसंच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होत असते. बरोबर. याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं बिब्लिओग्राफी. लक्षात. वाङ्मय सूची म्हणजेच बिब्लिओग्राफी असते, त्या संशोधनाचा आधार दर्शवत असते. राईट. ही एक यादी असते, त्या यादीमध्ये सर्व गोष्टी दिलेल्या असतात, आपण कुठून रिसर्च केलेला आहे, सोर्स काय वगैरे सर्व गोष्टी. राईट. त्या अहवालाचा विश्वासार्हता देत असते आणि इतर
संशोधकांना पुढे काही अभ्यास करायचा असेल तर त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी सुद्धा हे कामाला येऊ शकतं. आलं लक्षात? ती सर्व पुस्तके नसतात म्हणजे ए ऑप्शन, संदर्भाचे सारांश सुद्धा नसतात म्हणजे सी ऑप्शन, आणि एपीए जे आहे आपला डी ऑप्शन सांगतोय है ना, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, एपीए जे आहे है ना, या शैलीचं म्हणजे ही वापरावीच लागते असं गरजेचं नाहीये. बरोबर, त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट येतं. पुढचा प्रश्न, नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन डॉट 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 टर्म्स, डिरेक्शनल, डिक्लेरेटिव्ह, नल अँड इंटरगेटिव्ह की जनरल. नो हायपोथेसिस म्हटलं की ते काय येणार, नल अँड इंटरगेटिव्ह. बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे वळायच्या आधी मी आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छितो तुम्हाला की रोज सकाळी 8 वाजता आपला पीवायक्यू सेशन असतो आणि प्रत्येक पीवायक्यू सेशन मध्ये मी तुम्हाला एक टिप्स देणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी, तुमच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी, जे तुम्हाला स्कोर वाढवून देऊ शकतात आणि तुम्हाला क्वालिफाय होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर प्रत्येक सेशन मध्ये एक टिप तुम्हाला मिळणार आहे, ट्रिक्स मिळणार आहेत तुमच्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी. ठीक आहे, तर प्रत्येक सेशन मिस करायचा नाहीये, कुठलाही सेशन मिस करायचं नाही, प्रत्येक सेशन बघायचं आहे. बघा हा प्रश्न काय म्हणतोय, द एफ टेस्ट, एफ चाचणी म्हणजे काय, इज बेसिकली वन साइडेड, इज बेसिकली टू साइडेड, कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस और कॅन नेव्हर बी टू साइडेड. ठीक आहे, त्याचा राईट आन्सर आहे इज बेसिकली वन साइडेड. एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी इझिली जनरलाइज्ड म्हणजे सहजपणे सामान्यीकरण करता येतं, की सहजपणे विश्लेषण, की सहजपणे नियोजन, की नेमकेपणाने नियंत्रण. बरोबर, एक्सपेरिमेंटल रिसर्च है ना जे आहे हे प्रिसाइजली कंट्रोल म्हणजे नेमकेपणाने नियंत्रण असा त्याचा अर्थ आहे. कारण प्रायोगिक संशोधन जर म्हटलं म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च, याचं वैशिष्ट्य म्हणजेच कंट्रोल आहे. संशोधकाला सगळ्या घटकावरती नेमकं नियंत्रण ठेवता येतं आणि ठेवावंच लागतं. बरोबर, बाकीचे पण बरोबर आहेत परंतु इतकं रिलेव्हंट नाहीये ज्याप्रमाणे प्रश्न विचारले. यांना प्रिसाइज कंट्रोल हेच एक्सपेरिमेंटल रिसर्चचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपलं डी ऑप्शन जे आहे ते करेक्ट येत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 6 सप्टेंबर 2015 चा आहे. द क्वालिटी ऑफ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स, एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा डॉट डॉट डॉट, एच इंडेक्स, जी इंडेक्स, I/O स्कोर की इम्पॅक्ट फॅक्टर है ना. तर याचं नाव आहे इम्पॅक्ट फॅक्टर. एखाद्या जर्नलचा दर्जा म्हणजे इम्पॅक्ट फॅक्टर ठरवतो. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे की जर्नल मध्ये जो लेख असतो किंवा किती वेळा दुसऱ्या लेखामध्ये संदर्भित केलेला आहे है ना, हा लेख जो आहे किती वेळा दुसऱ्या लेखामध्ये संदर्भित केलेला आहे याचा अर्थ म्हणजे तुमचं काय इम्पॅक्ट फॅक्टर आहे है ना. एच इंडेक्स, जी इंडेक्स हे व्यक्तीच्या कामगिरीसाठी वापरले जातात, जर्नलसाठी वापरला जात नाही. जर्नलसाठी इम्पॅक्ट फॅक्टर आहे. ठीक आहे, पुढे बघा 29 मे 2016 चा प्रश्न सुरू केला आपण. हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन डॉट 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 स्टडीज, गृहीतक हे नेहमीच डॉट 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 या स्टडी मध्ये उपयुक्त ठरेल असं नाही. कोणत्या स्टडी मध्ये, नॉर्मेटिव्ह, कोरिलेशनल, एक्सपेरिमेंटल की हिस्टोरिकल है ना. सोपा प्रश्न आहे. नॉर्मेटिव्ह असेल, कोरिलेशनल असेल, एक्सपेरिमेंटल असेल तर यामध्ये हायपोथेसिसची गरज आहे, परंतु हिस्टोरिकलला हायपोथेसिसची गरज कधी कधी भासत नाही. ठीक आहे, ऐतिहासिक अभ्यास म्हटलं की या अभ्यासामध्ये संशोधक घटनेचा मागोवा घेतो आणि त्यामुळे अनेक वेळा गृहीतकाची गरज सुद्धा लागत नाही. बरोबर, आणि दुसरीकडे जे एक्सपेरिमेंटल आहे, कोरिलेशनल आहे, नॉर्मेटिव्ह आहे, या प्रकारामध्ये गृहीतकाची आवश्यकता असते. ठीक आहे, त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे. संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने डॉट डॉट अवलंबून असते. रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरीली chosen डिपेंडिंग ऑन इट्स रिलेव्हन्स, अवेलेबल फंड, इंटरेस्ट ऑफ रिसर्चर की अवेलेबिलिटी ऑफ लिटरेचर है ना. त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजेच काय, त्याचं रिलेव्हन्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आलं लक्षात. बघा संशोधनाचा विषय हा महत्वाचा आहे. ठीक आहे,
आणि उपयोगी आहे, आवश्यक आहे असं असणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि निधी जो आहे किंवा संशोधकाची आवड असेल, उपलब्ध साहित्य असतील याचा विचार नंतर येतो. है ना? जे महत्त्वाची गोष्ट आहेत त्याचा विचार पहिला येतो आणि ज्या गोष्टी सेकंडरी आहेत त्याचा विचार नंतर केला जातो. ठीक आहे? पुढे. Which of the following is primary source of information? राईट? खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे? संशोधनांचा समालोचक अहवाल, नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक, प्रमाणभूत नियतकालिके प्रसिद्ध झालेला संशोधन लेख की अनेक लेखकांनी लिहिलेला व 2015 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ. राईट? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. ओके, म्हणजेच प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख. ठीक आहे, हा माहितीचा मूळ स्रोत आहे असं म्हटलं तरी चालेल. प्रायमरी सोर्स म्हणजे काय? थेट माहितीचा स्रोत आहे. कसा आहे? थेट आहे माहितीचा स्रोत. जसे की मूळ संशोधन नोंदवलेला लेख. करेक्ट. आता जसं ए आहे, बी आणि डी आहे. रिसर्च रिव्ह्यू, रिसेंट रिटन टेक्स्ट बुक, मल्टी ऑथर ट्रीटीज पब्लिश्ड इन इयर 2015. बरोबर? हे सर्व सेकंडरी किंवा इंटरप्रेटेड स्रोत आहेत. सेकंडरी स्रोत आहे, सेकंडरी सोर्स आहे. प्रायमरी सोर्स विचारलं ना तर आपलं हेच असणार ऑप्शन सी. रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन स्टँडर्ड जर्नल. ठीक आहे. पुढे मोठा प्रश्न आहे, वाचायला वेळ जाईल असं वाटलं की समजायचं तोच सगळ्यात सोपा प्रश्न आहे. आलं का लक्षात? एका संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या 1941 या साली 2 कोटी होती, ती 2000 साली 6 कोटी इतकी झाली. या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन असे होईल. कसे होईल? फॅक्टोरियल, सोशल, लॉन्जिट्युडनल की क्रॉस सेक्शनल? तुम्हाला याचं उत्तर जर द्यायचं असेल चॅट बॉक्स मध्ये पण देऊ शकता. ठीक आहे, बघा याचा राईट आन्सर आहे लॉन्जिट्युडनल. का? कारण यामध्ये दीर्घ काळ गेलेला आहे आणि दीर्घ काळामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत हे शोधायचं असेल तर त्याला लॉन्जिट्युडनलच म्हटलं जातं. बरोबर? 1941 पासून ते 2000 पर्यंत आता डेटा घ्यायचा आपल्याला. हे कसे झाले? मग हे लॉन्जिट्युडनल झालं. आलं का लक्षात? आता क्रॉस सेक्शनल हा एक विशिष्ट वेळेचा अभ्यास असतो. समजते? आणि फॅक्टोरियल व सोशल हे संदर्भ इथे लागू पडतच नाहीत. बरोबर? हे तिन्हीही या दिलेल्या स्टेटमेंटशी लागू होत नाही. लॉन्जिट्युडनल म्हणजे परफेक्ट आहे की ज्यामध्ये 1941 पासून ते 2000 पर्यंत इतक्या मोठ्या कालखंडात बाबत काय दिलेलं आहे, त्यामध्ये झालेल्या बदलांचं निरीक्षण केलेलं आहे. त्याला लॉन्जिट्युडनल स्टडी म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन द प्रोबॅबिलिटी? खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे? जजमेंटल सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग की कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग? बरोबर? आता याच्यामध्ये काय विचारलंय? सॅम्पलिंग बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बरोबर? ते पण कुठली? प्रोबॅबिलिटी. करेक्ट. यामध्ये स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग जे आहे हे प्रोबॅबिलिटी मेथडची एक पद्धत आहे, पार्ट आहे. ठीक आहे, जसं की प्रोबॅबिलिटी मध्ये 4 आणि नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये 4 येतात त्याप्रमाणे. तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग हे प्रोबॅबिलिटी मेथड मध्ये येते. लक्षात? जजमेंटल आहे ना, किंवा त्यालाच पर्पजिव्ह म्हटलं जातं. कोटा सॅम्पलिंग आहे, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग हे नॉन प्रोबॅबिलिटीचे मेथड्स आहेत. प्रोबॅबिलिटीचे कुठले आहेत? सिंपल रँडम आहे, त्यानंतर स्ट्रॅटिफाईड आहे, राईट, सिस्टमॅटिक आहे. लक्षात? हे सगळे काय तुमचे प्रोबॅबिलिटीचे मेथड्स आहेत. लक्षात ठेवा. बघा 16 एप्रिल 2017चा हा प्रश्न आहे पेपर 1 मधला. टू राईट स्टेटमेंट म्हणजेच आपण डॉट 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 चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो. याला काय म्हणतात? ॲक्युरेट, सायंटिफिक, लॉजिकल की क्लिअर? तर ऑब्व्हियसली हे काय आहे? हे लॉजिकल आहे. कारण आपण काय करतोय? प्रत्येक स्टेटमेंट जो आहे स्टेप बाय स्टेप कोहरंट मॅनर मध्ये लिहितो आहोत. त्याला काय म्हटलं जातं? लॉजिकल आहे. खालीलपैकी एक डॉट 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 ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. एंड नोट, टर्निटिन, कॉपीस्केप की वायपर? राईट? बघा असं आहे की वन ऑफ द फॉलोइंग इज रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर.
काय आहे? रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. तो कुठला आहे? तर तो आहे एंड नोट. ठीक आहे. पुढे संशोधन लेखाचे सुरुवातीस लिहिला जातो किंवा लिहिले जाते त्याला काय म्हटलं जातं? समरी म्हटलं जातं, अब्स्ट्रॅक्ट म्हटलं जातं, सिनॉप्सिस म्हटलं जातं की प्रीफेस म्हटलं जातं, है ना? जेव्हा रिसर्च आर्टिकल लिहिला जातो, है ना, त्याच्या सुरुवातीला, है ना, रिसर्च आर्टिकलच्या सुरुवातीला काय असतं? समरी असतं, अब्स्ट्रॅक्ट असतं की सिनॉप्सिस असतं की प्रीफेस असतं? तर ते काय असतं? अब्स्ट्रॅक्ट. त्याला आपण सारांश म्हणतो. ज्यामध्ये रिसर्चमध्ये आपण काय केलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, काय तथ्य किंवा रिसर्चचा जो मुद्दा आहे मेन, तो सारांश रूपामध्ये आपल्याला लिहायचा असतो. पुढे जो प्रस्ताव तत्कालीन स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास डॉट 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 गृहीतक असं म्हटलं जातं. वन साइडेड, इंडक्टिव्ह, वर्किंग की नॉन डिरेक्शनल. अ प्रपोजल दॅट मे बी प्रोव्हिजनली सर्व ॲज अ स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज. ते आहे वर्किंग. ठीक आहे. कुठला आहे? वर्किंग हायपोथेसिस. राईट. कारण तो काय होणार आहे पुढे, है ना, पुढे पुढे सुद्धा तो सुरू करण्यासाठी वापरला जाणार आहे. म्हणजे पुढे सुद्धा तो वापरला जाणार आहे. बरोबर. त्यामुळे त्याला वर्किंग म्हटलं जातं. ज्या संशोधन पत्रिकांचा उच्च त्या इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते. राईट. रिसर्च जर्नल्स विथ अ हाय डॉट 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 आर कॉमनली कन्सिडर्ड to be more important than those with lower ones. Egan factor, H index, impact factor की I10 स्कोर, है ना? इम्पॅक्ट फॅक्टर वरती खूपदा प्रश्न एक्झामिनेशन मध्ये विचारलेले आहेत. याला तुम्ही हायलाइट करून ठेवा किंवा इम्पॉर्टंट म्हणून ठेवा, त्याला तरी चालेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते. अ डॉट 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 इज अ शॉर्ट टर्म इंटेन्सिव्ह कोर्स फॉर स्मॉल ग्रुप एम्फसाइजिंग प्रॉब्लेम सॉल्विंग और लर्निंग न्यूअर टेक्निक. त्याला काय म्हटलं जातं? वर्कशॉप म्हणतात, सेमिनार म्हणतात, समर स्कूल म्हणतात की रिफ्रेशर कोर्स? तर त्याला म्हटलं जातं वर्कशॉप, कार्यशाळा. ठीक आहे. पुढचे प्रश्न आहेत 28 जानेवारी 2018 चे. ठीक आहे. या तारखेला जी एक्झामिनेशन झाली होती त्यामधले पेपर 1 चे रिसर्च ऍप्टिट्यूड मधले आता प्रश्न बघत आहोत आपण. डॉट 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 प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल. ठीक आहे. डॉट 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 हा वाक्यांश डॉट डॉट डॉटचे उदाहरण होय. बघा, संक्षिप्तता, परिवलित शैली, शब्दावडंबर की समानार्थकता सुलिखित. तर हे काय आहे? टॉटोलॉजी. ठीक आहे. समानार्थकता सुलिखित. पुढे डॉट 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 संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल. त्याला काय म्हटलं जातं? टायटल, समरी, अब्स्ट्रॅक्ट की सिनॉप्सिस. अ वेल रिटन डॉट 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 अट्रॅक्ट्स पोटेन्शियल रीडर्स अँड फॅसिलिटेट्स द कॅटलॉगिंग ऑफ रिसर्च रिपोर्ट इन इलेक्ट्रॉनिक डेटाबेस. है ना? ते काय आहे तुमचं? ते आहे तुमचं अब्स्ट्रॅक्ट, सारांश. ठीक आहे. पुढे अ प्रपोजल दॅट मे बी प्रोव्हिजनली सर्व ॲज अ स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज. जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी, है ना, आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास काय म्हटलं जातं? हायपोथेसिस, थेअरी, मॉडेल की प्रिन्सिपल? है ना? तर ते आहे हायपोथेसिस. आलं लक्षात? जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात आहे, इथे लिहिले ना तात्पुरता, मग ते इथं संपलं. तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू आहे, त्यालाच काय म्हटलं जातं? हायपोथेसिस. बरोबर. त्यानंतर हायपोथेसिस टेस्टिंग होते आणि मग फायनल रिझल्ट जो आहे तो आपल्या समोर येतो. अ डॉट 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 इज यूज टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज. आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठीचा वापर होतो. ते काय आहे? पाय चार्ट, टेबल, बार डायग्राम
की डॉट प्लॉट, है ना. तर ते टेबल आहे. काय आहे? आकडे बिनचूकपणे दर्शवण्यासाठीचा याचा वापर केला जातो. टेबलचा वापर करून आपण काय करतो, पूर्ण डेटा जो आहे तो टेबल फॉर्मॅटमध्ये आखत असतो, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेटली सगळे डेटा जी विश्लेषण करण्याची पद्धत असेल किंवा डेटा समजून घेण्यासाठी आहे ना, ते उपयुक्त ठरतं सोप्या पद्धतीमध्ये. पुढे, एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाचे बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल? रिसर्च पेपर, बिब्लिओग्राफी, रिव्ह्यू आर्टिकल की न्यू टेक्स्टबुक, है ना. Which of the following is the most recent and dependable source of information on broad scientific topic? तर तो आहे तुमचा रिव्ह्यू आर्टिकल. राईट, रिव्ह्यू आर्टिकल हा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, एखाद्या नियतकालिकाचे संशोधकांसाठी सर्वंकष महत्व दर्शवणारा सर्वोत्तम सूचक डॉट 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 आहे. गारफील्ड कोशंट, इम्पॅक्ट फॅक्टर, इगन फॅक्टर, जी इंडेक्स. राईट, याचा आन्सर सुद्धा इम्पॅक्ट फॅक्टरच आहे, है ना. आता बघा, जसं की 2017चा पेपर बघितला आपण इथेच, त्याच्यात इम्पॅक्ट फॅक्टरचा प्रश्न आहे. 2018चा बघितलं, त्यात सुद्धा इम्पॅक्ट फॅक्टरचा प्रश्न आहे. राईट, सो दिस इज हायलाइटेड टॉपिक. इम्पॅक्ट फॅक्टर जणू काही एक्झामिनरला खूपच आवडतं, म्हणून तो काय करतोय, यामध्ये प्रश्न टाक. 23 जून 2019 चे प्रश्न आपण बघतोय. इफ वन व्हेरिएबल इज मेजर्ड ऑन नॉमिनल स्केल अँड अदर व्हेरिएबल इज मेजर्ड ऑन इंटरवल स्केल. जर एक व्हेरिएबल नाममात्र स्केलवर मोजले आणि दुसरे व्हेरिएबल इंटरवल स्केलवर मोजले गेले, तर योग्य संशोधन पद्धत कोणती असेल? एक्सपेरिमेंटल, केस स्टडी, क्रॉस सेक्शनल की कोरिलेशनल. ओके, एक्झाम मध्ये तर ऑप्शन ए दिला होता, बट ऍक्च्युली याचा राईट आन्सर डी असायला पाहिजे. कारण जेव्हा व्हेरिएबल म्हणजे नॉमिनल स्केलवर मोजला जातो, जसं की लिंग असेल, पुरुष स्त्री, है ना. म्हणजे नॉमिनल स्केलमध्ये काय होतं, एका गोष्टीला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. जसं की लिंग असेल तर त्याला पुरुष आणि स्त्री या दोन गोष्टीमध्ये, आणि दुसरा जो आहे तो इंटरवल स्केलवर मोजला जातो. राईट, जसं की तापमान असेल, बरोबर, तेव्हा त्यांच्यामधलं रिलेशन आहे ते आपण काय करत असतो, तपासत असतो. मग इंटरवल स्केल आणि व्हेरिएबल स्केल याच्यामधलं जर संबंध तपासायचा असेल तर त्याला कोरिलेशनल मेथड मध्येच करावं लागतं. आता कोरिलेशनल मेथड जे आहे, हे दोन व्हेरिएबल मध्ये यांचं रिलेशन पाहत असतं, है ना, आणि ते रिलेशन मोजण्याची पद्धत आहे कोरिलेशनल मेथड. आलं लक्षात? त्यामुळे ऑप्शन डी हे जास्त करेक्ट असायला पाहिजे, ए नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चांगल्या गृहीतकाचे वैशिष्ट्य नाही विचारले? चाचणी क्षमता, वस्तुनिष्ठता, गुंतागुंत की संकल्पनात्मक स्पष्टता, है ना. तर याचा राईट आन्सर आहे गुंतागुंत, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ज्याला आपण म्हणतो. राईट, गुड हायपोथेसिस म्हटलं की त्याच्यामध्ये तर्क आला, है ना, किंवा गृहीतक जो स्पष्टपणे तपासता येणार असेल, वस्तुनिष्ठ असेल आणि योग्य कन्सेप्टवर आधारित असेल, बरोबर ना. त्यामुळेच गुंतागुंत हे नाही असं सांगितलेलं आहे, वैशिष्ट्य नाही. ठीक आहे, पुढे बघा, फ्रिक्वेन्सी वितरणाचा मध्य आणि मध्यक्रम अनुक्रमे 20 आणि 22 असल्यास वितरणाचा मोड कोणता असेल? 21, 16, 26 की 1? तर याचा असेल 26. डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ वॉज गिवन बाय प्लॅटो, सोक्रेटिस, फ्रोबेल की हर्बर्ट. सत्य शोधण्याची संवाद पद्धत कोणी दिलेली आहे? प्लॅटो, सोक्रेटिस, फ्रोबेल की हर्बर्ट. हा, तर हे दिलेले आहे ऑप्शन बी, सोक्रेटिसने. अलग लक्षात, डायलॉग मेथड असेल किंवा संवाद पद्धत म्हणा त्याला, है ना, हे ट्रुथ शोधण्यासाठी म्हणजे सत्य शोधण्यासाठी एक टीचिंग पद्धत आहे. ठीक आहे, जी सॉक्रेटिस यांनी मांडलेली आहे. अलग लक्षात. बघा याच्यामध्ये काय असतं किंवा हे कसे असते बघा, सॉक्रेटिस काय करतात, हा प्रश्नोत्तराद्वारे म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर यांचा संवाद करतो. विद्यार्थी है ना असतील तर सतत प्रश्न विचारून त्याच्याकडून योग्य उत्तर शोधून घेणे हे त्यांची पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे,
सॉक्रेटिक मेथड असे सुद्धा याला म्हटलं जातं, राईट. यामध्ये शिक्षक कोणतेही थेट उत्तर देत नाही, पण विचारांना चालना देत असतात. त्यामुळे ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, युजिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड. योग्य पोचपावतीशिवाय दुसऱ्याचे संशोधन वापरणे याला काय म्हटलं जातं? तर सरळ सरळ उत्तर आहे, याला प्लॅजरिझम म्हटलं जातं. ठीक आहे. कॉपीराइट वेगळा आहे, पेटंट वेगळा आहे, पब्लिकेशन हा याचा सुद्धा कन्सेप्ट वेगळा आहे. प्लॅजरिझम हा टोटली त्याच्याशी रिलेटेड आहे ज्यामध्ये कॉपी पकडली जाऊ शकते. आलं लक्षात? त्याला प्लॅजरिझम म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 27 डिसेंबर 2020च्या एक्झामिनेशन मधला, प्रायोगिक संशोधनाची उद्दिष्टे आहे ते डॉट 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 आहे. ठीक आहे. मग ते काय आहे? एस्टॅब्लिश association between variables, describe variables, study the application of theory, study trend analysis. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, व्हेरिएबल्स दरम्यान संबंध स्थापित करणे. आलं लक्षात? एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम टू व्हेरिएबल्सच्या दरम्यान संबंध स्थापित करणे. ओके. पुढचा प्रश्न 27 डिसेंबर 2020 मधलाच आहे. न घेतलेल्या मर्यादा संशोधक असे म्हणतात. काय म्हणतात? लिमिटेशन लेट डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड ॲज ऑब्जेक्टिव्स, डिलिमिटेशन्स, ॲझम्पशन्स की हायपोथेसिस. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं ऑप्शन बी, सीमांकन, डिलिमिटेशन्स. आलं लक्षात? पुढे, फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 50th पर्सेंटाईल अँड डॉट 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 आर सेम. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50व्या पर्सेंटाईल आणि डॉट 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 हे समान आहेत. मीन, मीडियन, क्वार्टाईल डिव्हिएशन की स्टँडर्ड डिव्हिएशन. मग 50th म्हणल्यानंतर म्हणजे 50% असणार ते, बरोबर ना? 50th पर्सेंटाईल असेल तर 50% असणार आहे. तो मध्यभागी असल्यावर तो मीडियनच म्हणणार त्याला आपण, राईट. कारण मीडियन जर म्हटलं तर 50th पर्सेंटाईल असतो, म्हणजेच 50% डेटाच्या किमतीच्या आधी आणि 50% डेटा त्याच्या नंतर असतो, बरोबर. म्हणजे 50% लिहिलेला आहे त्याच्या आधी आणि 50% त्याच्या नंतर. मग त्याचा मधला भाग जो आहे त्याला काय म्हटलं जातं? मीडियन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एक संशोधक पूर्वीच्या शोध निबंधाचा डेटा वापरतो आणि नवीन शोध निबंध प्रकाशित करतो. हे डॉट 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 आहे. म्हणजे हे काय आहे? एथिक्स आहे, नैतिकता आहे की अनैतिकता आहे की परवानगी आहे की योग्य आहे? है ना? तर ऑब्विसली हे काय आहे? अनैतिक आहे. कसं आहे? अनैतिक. जर एक संशोधक एखाद्या आधीच्या संशोधनाचा डेटा वापरत असेल आणि त्याचे योग्य श्रेय सुद्धा देत नसेल, तर तो डेटा आपल्या नावे प्रकाशित करत असेल तर ते अशुद्ध आहे किंवा अनएथिकल आहे किंवा अनैतिक आहे. ठीक आहे. सोक्रेटिसने दिलेल्या डॉट 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 सत्य शोधण्याची पद्धत, एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन, क्रिटिसिझम, डायलॉग. सोक्रेटिस हॅज गिवन डॉट डॉट मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ. तर ते आहे डायलॉग मेथड. कुठली मेथड? डायलॉग मेथड. सोक्रेटिसने सत्य शोधण्यासाठी डायलॉग मेथड दिलेला आहे. ही जी पद्धत आहे ना, याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह एम जो आहे ना, तो क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नोत्तर जे आहेत याच्या माध्यमातूनच सत्य शोधायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. सोक्रेटिक मेथड म्हणा किंवा डायलॉग मेथड म्हणा, दोन्ही सेम आहेत. म्हणजेच डिस्कशनच्या प्रक्रियेद्वारे त्यांना ज्ञान प्राप्त करता येतं असं त्यांचं म्हणणं आहे. पुढील प्रश्न, संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुणवत्ता म्हणजे डॉट 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 डॉट. बरोबर ना? मग काय आहे ते? वक्तशीरपणा, बुद्धिमत्ता, संशोधनात खरी आवड की स्वतःच्या विषयावर प्रभुत्व? ऑब्विसली संशोधनात खरी आवड. म्हणजे संशोधनात खरी आवड असेल तरच है ना पुढच्या गोष्टी होऊ शकतात. नाहीतर आवडच नसेल तर बाकी कितीही काही येत असेल तर त्याचा फायदा आहे का? नाही, काहीच फायदा नाही, है ना. जेन्युइन इंटरेस्ट असला पाहिजे. संशोधकासाठी सर्वात महत्वाचा गुण जर म्हटलं, सत्य आणि प्रामाणिक, बरोबर. याच्यामध्ये रस त्याला जास्त असतो. त्यामुळे प्रत्येक रिसर्चची प्रोसेस करण्याच्या आधी रिसर्चरकडे इंटरेस्ट असला पाहिजे रिसर्च करण्यासाठी.
तेव्हाच त्याला आपण रिसर्च पुढे करण्यासाठी अलाव करू शकतो किंवा तो करू शकतो. गुणात्मक संशोधनामध्ये रिफ्लेक्टिव्ह नोट्सच्या रेकॉर्डिंगला डॉट 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 म्हणतात. कोडिंग, मेमोइंग, डेकोडिंग की इन्स्ट्रक्शन्स. तर ते काय आहेत? मेमोइंग आहेत. त्याला काय म्हटलं जातं? मेमोइंग असं म्हटलं जातं. राईट. आता मेमोइंग म्हणजे काय? मेमोइंग म्हणजे गुणात्मक संशोधन, ज्यामध्ये संशोधकाने आपले निरीक्षण, विचार, भावना हे सर्व गोष्टी नोंदवलेल्या आहेत. आणि हे एक प्रकारचे रिफ्लेक्टिव्ह नोट्स आहेत जे संशोधक आपल्या संशोधक प्रक्रियेद्वारे किंवा प्रक्रियेच्या दरम्यान लिहित असतो. राईट. मेमोइंग. पुढे एक परिवर्तनीय शैक्षणिक उपलब्धी डॉट 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 रोजी मोजली जाईल. नाममात्र, इंटरवल, रेशो की ऑर्डिनल. म्हणजे नाममात्र, मध्यांतर, गुणोत्तर आणि ऑर्डिनल. तर याचा राईट आन्सर आहे ऑर्डिनल. ऑप्शन डी. समजते का? ऑप्शन डी जे आहे याचं करेक्ट आन्सर होतं. पुढे आहे जर फ्रिक्वेन्सी वितरणामध्ये काही अत्यंत स्कोर असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य माप डॉट 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 असेल. मीन, मीडियन, मोड, रेंज. तर ऑब्विसली मीनच असणार आहे. राईट. पुढे अ रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन. शोध निबंध डॉट डॉट यावर आधारित आहे. कशावर? प्राथमिक डेटा, दुय्यम डेटा की वर्णनात्मक डेटा. है ना. तर याचा राईट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. लक्षात, ऑप्शन सी याच्यामध्ये करेक्ट असणार आहे. म्हणजेच 1 आणि 2 प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा, डिस्क्रिप्टिव्ह डेटाचा इथे येत नाहीये. है ना. संशोधक पेपर काय करतो? प्राथमिक डेटा आणि सेकंडरी डेटा या आधारावर तो पेपर बनवत असतो किंवा बनवू शकतो. प्रायमरी डेटा म्हणजे काय? जे फ्रेश आहे, ज्याची न्यूज किंवा ज्याची इन्फॉर्मेशन पूर्णतः नवीन आहे. आणि सेकंडरी डेटा म्हणजे ज्यांनी कोणीतरी ऑलरेडी ते लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचा वापर रिसर्चमध्ये केला जातो, त्याला सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अटेंडिंग दिस सेशन. मित्रांनो, पेपर 1 तुम्ही कोर्स जॉईन करत असाल तर तुम्हाला आणखीन एक चांगली संधी आहे, बेस्ट संधी आहे. पेपर 2 सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. पेपर 2 चा कोर्स जो आहे तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर सर्वांनी या खाली दिलेल्या नंबरवरती काय करायचं आहे? व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि कोर्स फटाफट जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बरोबर वेळेमध्ये कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. चलो, थैंक यू सो मच. हैव अ ग्रेट डे. बाय बाय.